नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 4थी मिशन स्कॉलरशिप परीक्षा बुद्धिमापन विषय यामध्ये कूट प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा भाग आपण पाहणार आहोत. आता हे प्रश्न थोडेसे आकाराने मोठे असतात आणि प्रत्येक प्रकारच्या प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीवरून या ठिकाणी योग्य विचार करून त्याचं विश्लेषण करायचं आणि मगच आपण योग्य निर्णयापर्यंत पोहोचायचं आणि उत्तर द्यायचं आहे. यामध्ये रांगेतील स्थान या उपघटकामध्ये या ठिकाणी झाडे असतील, खांब असतील, मुले, व्यक्ती, वस्तू इत्यादींची रांग दिलेली असते आणि त्या रांगेतील क्रमांक दिलेले असतात. त्यावरून विचारलेली झाडे असतील, खांब असतील, मुले असतील, वस्तू असेल यांचा क्रमांक अथवा संख्या आपल्याला शोधायची असते. पाहूया या ठिकाणी प्रश्न आहे, एका रांगेत 25 मुले असतील तर मधल्या मुलाचा क्रमांक कितवा असेल? आता या ठिकाणी एकूण 25 मुले आहेत आणि मग मधल्या मुलाचा क्रमांक शोधायचा असेल तर आपल्या सहज लक्षात आलं पाहिजे 25 विषम संख्या आहे. या मधल्या मुलाच्या उजवीकडं या ठिकाणी 12 मुलं असणार आहे ते आणि डावीकडं 12 मुलं असणार आहे ते. हा मधला मुलगा 13वा असणार आहे म्हणजे अचूक क्रमांक 13. मग हे तोंडी काढलं. सूत्र कोणतं वापरावं लागेल? मधला क्रमांक काढताना एकूण संख्यामध्ये अधिक 1 मिळवायचं आणि मग भागिले 2 करायचं. 25 एकूण संख्या आहे, त्यामध्ये अधिक 1 मिळवलं, 25 ने 26, कारण तो स्वतः मधला मुलगा आहे म्हणून 26ला 2 भागायचं, 13 मिळालं. ओके, अशा पद्धतीनं अचूक पर्याय नंबर 2. पुढचा, एका रांगेत राम उजवीकडून 11 आणि डावीकडून 14व्या क्रमांकावर उभा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत? या ठिकाणी उजवीकडचा क्रमांक 11 आहे, डावीकडचा 14 आहे. या दोघांच्या बेरजेतून 1 वजा करायचं. 14 आणि 11 25, 25मधून 1 गेला 24, एकूण मुले 24 आहेत. ओके, पहा या ठिकाणी असाही प्रश्न आपण विचारात घेऊ शकतोय. ही उजवी बाजू आहे, ही डावी बाजू आहे. या ठिकाणी डावीकडचा क्रमांक 14वा म्हणजे तो मुलगा सोडून त्याच्या पाठीमागं डावीकडं 13 मुलं आहेत आणि उजवीकडून 11 म्हणजे तो सोडून 10 मुलं आहेत ते. म्हणून या ठिकाणी 13 आणि 10 23. 23मध्ये 1 मिळवायचा तो स्वतः, त्यामुळे 24 असंही. ओके, म्हणजे सूत्र, एकूण मुले उजवीकडचा क्रमांक अधिक डावीकडचा क्रमांक वजा 1. ओके, हेच 11 अधिक 14 वजा 1 बरोबर 25मधने गेला 24. अचूक पर्याय नंबर 2 आहे. एका रांगेत 30 विद्यार्थी उभे आहेत. त्या रांगेत डावीकडून 12व्या क्रमांकावर उभ्या असलेल्या सुधीरचा उजवीकडील कितवा क्रमांक आहे? उजवीकडून. आता हे सूत्र आपण वापरलं. एकूण मुले कशी काढलेली आहेत? उजवीकडचा क्रमांक अधिक डावीकडचा क्रमांक वजा 1. 30 मुले आहेत एकूण. किंमत गाठली. उजवीकडचा क्रमांक काढायचा आहे, डावीकडचा क्रमांक अधिक 12 आणि वजा 1. आता हे सोडवायचं. सरावानं हे सहज जमतंय. या 12मधून 1 गेला 11, पाठीमागं उजवीकडचा क्रमांक आहे 30 बरोबर उजवीकडचा क्रमांक अधिक 12 निघाला 11. हे 11 मागं घेतले म्हणजे उजवीकडचा क्रमांक बरोबर अधिक 11 मागं आले म्हणजे 30तनं वजा होणार. 30मधून 11 गेले 19 म्हणजे उजवीकडचा क्रमांक 19 असणार आहे. या ठिकाणी डावीकडं 12व्या क्रमांकावर उभ्या असलेल्या सुधीरचा उजवीकडून क्रमांक 19वा आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, एका रांगेत 13व्या एका रांगेत पुढून 13व्या आणि मागून 21व्या क्रमांकावर आहे. पुढून म्हणजेच उजवीकडून, मागून म्हणजे डावीकडून क्रमांकावर रमेश उभा आहे तर त्याच रांगेत मध्यभागी असणाऱ्या रवीचा क्रमांक कितवा? अत्यंत सोपा आहे. या ठिकाणी पुढून 13वा डावीकडून आणि उजवीकडून क्रमांक दिला असेल तर मध्यभागी असणारा या दोघांची बेरीज भागिले 2 बरोबर मधला मिळतोय. मग मधला क्रमांक बरोबर उजवीकडून क्रमांक अधिक डावीकडून क्रमांक 13 अधिक 21 भागिले 2, 34 भागिले 2 बरोबर 17. 34 कसं आलं? 13 आणि 21ची बेरीज भागिले 2 कसं आलं? कोणत्या शिंगाला 2 भागले की निमपट होते 17वा.
अचूक पर्याय नंबर 1. ओके. शिवा समोरून 5व्या क्रमांकावर व अनिता मागून 7व्या क्रमांकावर उभी आहे. शिवा आणि अनिता यांच्या दरम्यान 9 मुले आहेत. 9 मुले उभी आहेत, तर रांगेतील एकूण मुले किती? वेगवेगळे प्रश्न आहेत. वेगवेगळे प्रश्न जरी असले तर सरावानं अचूक उत्तर काढता येतं. आता मध्ये 2 मुलं आहेत, शिवा आणि अनिता. यांच्यामधली 9 मुलं आणि हा 5वा क्रमांक आणि हा 7वा क्रमांक, या सगळ्यांची बेरीज 5 आणि 7 12, 12 आणि 9 21, एकूण मुले 21 आहेत. सूत्र आहे एकूण मुले डावीकडून क्रमांक किंवा समोरून. या ठिकाणी समोरून 5व्या आणि मागून 7व्या, म्हणजे डावीकडून उजवीकडून समोरून आणि मागून, आणि दोघांमधली मुलं 9 आहेत. 7 12 9 21, एकूण 21 मुले आहेत. ओके. या सूत्राचा वापर करायचा. एका रांगेत, पुढचा प्रश्न, एका रांगेत डावीकडून 8वी व गीता डावीकडून 8वी आणि गीताच्या मागे सीता आणि नीता उभी आहे. आणि सीतापासून 7व्या क्रमांकावर लक्ष्मण शेवटी उभा आहे. तर रांगेत किती मुलं आहेत? 8 ही, आणि पुढची 7 आहेत मागची. 8 आणि 7 15, एकूण मुलं आहेत. ओके. एका रांगेत गीता डावीकडून 8वी म्हणजे ते 8, आणि तिच्या मागे सीता आणि नीता उभे आहेत, आणि सगळ्यात शेवटी लक्ष्मण उभा आहे 7व्या क्रमांकावर. मग एकूण मुले 8 आणि 7 15, नंबर 2. ओके. पुढचा प्रश्न, संजयच्या डावीकडून व उजवीकडून व डावीकडून 15वा क्रमांक असल्यास रांगेत एकूण मुले किती आहेत? आता संजयच्या डावीकडून आणि उजवीकडून 15वा क्रमांक आहे. त्याला जर आपण सोडलं तर डावीकडं 14 आणि उजवीकडं 14. 14 आणि 14 28, आणि हा स्वतः 29. ओके. डावीकडचा क्रमांक अधिक उजवीकडचा क्रमांक, या ठिकाणी अधिक 1, 14 अधिक 14 अधिक 1 बरोबर 29. अचूक पर्याय नंबर 2. म्हणजे याही सूत्राचा वापर केला तरी चालणार. मधला क्रमांक बरोबर एकूण संख्या गुणिले 2 वजा 1. हे सूत्र एकूण संख्या बरोबर मधला क्रमांक गुणिले 2 वजा 1. आता दोन्हीकडून 15वा म्हटलेला आहे, म्हणजे मधला क्रमांक 15च आहे. त्याची दुप्पट करायची. 15 दुनी 30 आणि त्यातून 1 वजा करायचा, म्हणजे 29च उत्तर मिळणार. ओके. अशा पद्धतीनं एकूण संख्या, इथं संजयचा उजवीकडून आणि डावीकडून 15वा क्रमांक दिला आहे, म्हणजे मधला क्रमांक 15 आहे, त्याची दुप्पट गुणिले 2 आणि त्यातून 1 वजा करायचं, म्हणजे 29 हा अचूक पर्याय. 2 प्रकारे समजावून सांगितलेलं आहे. दोन्हीही पद्धती सोप्या आहेत. जी सोपी पद्धत आहे ती लक्षात ठेवा. मैदानावर कवायतीसाठी उभ्या केलेल्या मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत उभी आहेत. जर एका रांगेत 15 मुले असतील तर एकूण मुले किती? आता जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले रांगेत उभे आहेत, म्हणजे रांगेतील मुले 15 आणि रांगा पण 15. 15चा वर्ग 225. अचूक पर्याय नंबर 3. ओके. एकूण मुले 225. आता प्रश्न पुन्हा एकदा बघा. 100 मीटर अंतराचा रस्ता आहे. रस्त्यावर 5 मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे एकतर्फी झाडं लावली, तर ती किती झाडे आहेत? ओके. एकतर्फी किती झाडे लावली? तर सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. एकतर्फी झाडांची संख्या बरोबर रस्त्याची एकूण लांबी भागिले 2 झाडांमधील अंतर अधिक 1. आता एकूण झाडे एकतर्फी एका बाजूला, म्हणजे रस्त्याची लांबी 100 मीटर भागिले 2 झाडामधलं अंतर 5 मीटर दिलं आहे, ह्याला भागिले 5 आणि अधिक 1. 100ला 5नं भागलं, 5 दुनी 10 आणि 5 0 0 आणि अधिक 1 मिळवायचं, म्हणजे एकतर्फी म्हणजे एका बाजूला असणाऱ्या झाडांची संख्या किती मिळाली? 21 मिळाली. अचूक पर्याय नंबर 4. ओके. अशा पद्धतीनं पुढचा 150 मीटर लांबीच्या रस्त्यावर 10 मीटर अंतरावर एक याप्रमाणे दुतर्फा झाडे लावली तर एकूण किती झाडे लागतील? हे पर्याय आहेत. आता आपण पहिल्या ठिकाणी एकतर्फी झाडांची संख्या, रस्त्याची एकूण लांबी भागिले 2 झाडामधील अंतर आणि अधिक 1. आता दुतर्फा म्हणजे याची दुप्पट होणार. सूत्र बघा. रस्त्याची एकूण लांबी भागिले 2 झाडामधलं अंतर, त्याला गुणिले 2 केलेलं आहे, दुतर्फा आहेत,
म्हणून या ठिकाणी रस्त्याची एकूण लांबी दिलेली आहे 150 भागिले 2 झाडामधलं अंतर 10 आहे. ओके. आणि मग अधिक 1 करायचं आहे आणि उत्तर येईल त्याची दुप्पट करायची. 150ला 10 भागले 0 गेले 15 आलं. 15मध्ये अधिक 1 मिळवलं त्याची दुप्पट केली. 15 आणि 1 16 आलं. 16 दुप्पट केली. 32च झाडे दूर पासणार आहेत. अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 3. ओके. अशा पद्धतीनं प्रश्न आहे, एका तारेची लांबी 40 मीटर आहे. ती 4 ठिकाणी समान अंतरावर कापली असता प्रत्येक तुकड्याची लांबी किती? हे पर्याय आहेत. सूत्र आहे कापांची संख्या बरोबर तुकड्यांची संख्या वजा 1. या ठिकाणी कापांची संख्या 4 ठिकाणी कापलेला आहे. कापांची संख्या काढताना तुकड्यांच्या संख्येतून वजा 1 करायचं. तुकड्यांची संख्या काढताना कापांच्या संख्येत वजा 1 मागे येऊन अधिक होणार आहे. 4 आणि 1 5 म्हणजे तुकड्यांची संख्या 4 आणि 1 5. 5 तुकडे झाले म्हणजे 5 समान तुकडे झाले. ही एकूण तार इथपर्यंत 40 आहे. अ पासून ब पर्यंत आणि तुकडे झाले 4 ठिकाणी काप घेतली तर 1 2 3 4. मग या ठिकाणी एकूण 5 तुकडे झाले. 40 मीटर लांबीची तार आहे आणि प्रत्येक तुकडा या ठिकाणी तुकड्यांची संख्या 5 झाली. ओके. तुकड्यांची संख्या 5. 40 मीटर लांबीची तार 40ला 5ने भागलं बरोबर 8 मीटरचा एक तुकडा होणार. प्रत्येक तुकड्याची लांबी 8 मीटर. 5 तुकडे 8 पंचे 40. ओके. अचूक पर्याय नंबर 2. ओके. अशा पद्धतीनं अ आणि ब मध्ये हा 1 तुकडा 2 3 4 5 तुकडे झाले. काप मात्र 4 ठिकाणी घेतले. हा पहिला काप, मागं 8 आहे, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. ओके. आणि पुढं आहेच समान म्हणून 40/5 8 मीटरचा एक तुकडा. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 4थ्या इयत्तेतील विद्यार्थ्यांच्यासाठी तो शेअर करा. म्हणजे प्रश्न कोणत्याही प्रकारचा असो, रांगेतील स्थानावरील असो, झाडांच्या संख्येवरील असो, नक्की आपणास सुटणारच. आणखी काय वेगळे प्रश्न किंवा यावर आधारित प्रश्न आणखी पुढे पाहणार आहोत याच घटकावरती. धन्यवाद.